नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुजरातचा बोलबाला. महाराष्ट्राला ठेंगा. बारीक कांद्याच्या निर्यातीस परवानगीसाठी वाणिज्य मंत्रालयात साकडे. 1.5 महिन्यापूर्वी गुजरातच्या व्यापाऱ्यास 3 देशांमध्ये कांदा निर्यातीसाठी मिळालेले टेंडर अन आता निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातच्या पांढरा कांदा निर्यातीस मिळालेली परवानगी. यामुळे कांदा बाजारपेठेत गुजरातचा बोलबाला अन विशेष नाशिकच्या कांद्याला ठेंगा असा काहीसा प्रकार सुरू असल्याचे दिसते. या निर्णयामुळे गुजरातमधील कांदा बाजारपेठेत 5 ते 7 कोटींची उलाढाल होणार आहे. महाराष्ट्रातील कांदा मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान शोधतोय. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील लहान कांद्याला निर्यातीची परवानगी द्यावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुजरात येथून 2000 मेट्रिक टन पांढरा कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयावर टीका होत असून नाशिक भारतातील महत्त्वाचे कांद्याचे केंद्र असताना गुजरातच्या कांद्याचीच निर्यात का असा प्रश्न शेतकऱ्यांसह शेतकरी, कांदा निर्यातदार व शेतकरी संघटनांकडून विचारला जात आहे. मागील 8 महिन्यांमध्ये कांदा संदर्भात सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले, त्यामुळे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. कांदा निर्यात शुल्क, कांदा किमान निर्यात मूल्य, बांगलादेश, भूतान व नेपाळसाठी 50,000 मेट्रिक टन कांदा निर्यात अन आता फक्त गुजरातच्या पांढरा कांदा निर्यातीस परवानगी असे निरनिराळे निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे आमचे भले झाले नाही, त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सरसकट कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. आता संपूर्ण कांदा निर्यात बंदी खुली करणे गरजेचे असताना सरकारकडून फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली गेली. केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यामध्ये भेदभाव करणारा आहे. सरकारने त्वरित पूर्णपणे निर्यात खुली करावी अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. कांदा मार्केट सरसकट खुले करणे हाच इलाज सध्याच्या परिस्थितीवर आहे, तर त्याचा फायदा नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होईल. सध्या कांद्याला मिळणारा भाव अत्यल्प असून भाव वाढवला तर शेतकऱ्या आणि निर्यातदाराचे भले होईल अशी प्रतिक्रिया कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे. गुजरातमध्ये शेतकरी राहतो आणि मग महाराष्ट्रात नाही का? कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने 8 महिन्यांपासून आम्ही निर्यात बंदी सरसकट पद्धतीने हटविण्याची प्रतीक्षा करीत आहोत असे मत टाकळी विंचूर येथील शेतकरी सुनील बोराडे यांनी व्यक्त केलं आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.